मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आणि आज एक मी महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे, तो म्हणजे की सेविंग बँकमध्ये जे आपले पैसे आहेत तर त्याच्यावरती इंटरेस्ट रेट कमी झाल्यामुळं काय परिणाम होतो आणि हा इंटरेस्ट रेट कमी केल्यामुळं नेमका फायदा कोणाचा होतो। म्हणजे आज जर बघितलं आपण आपल्यापैकी प्रत्येकाचे काही ना काही रक्कम ही सेविंग बँकेत असते किंवा बँकमधले जो सेविंग अकाउंट आहे त्याच्यात असते। तर प्रत्येक जणाला काही ना काही त्याच्यावर व्याज मिळत असतं, भले ते क्वार्टरली असेल किंवा त्याचं व्याजाचा जो कॅल्क्युलेशनचा जो पिरियड आहे तो 3 महिने 6 महिन्याचा असतो। परंतु आज RBIने जेव्हा तुमचे इंटरेस्ट रेट कमी केले आहेत तर बऱ्याचशा बँकांनी ताबडतोब त्यांचेसुद्धा इंटरेस्ट रेट सेविंग बँकेवरचे किंवा सेविंग अकाउंटवरचे जे पैसे आहेत त्याच्यावरचे सुद्धा कमी केलेत। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज जर आपण बघितलं तर जवळजवळ 70 लाख कोटी एवढे पैसे तुमचे प्रत्येकाचे सामान्य माणसांचे हे बँकेत आहेत, ते म्हणजे सेविंग अकाउंटमध्ये। त्यातले जवळजवळ 20 लाख कोटी पैसे हे जे आहेत हे महिलांचे आहेत। हे त्यांनी काही अमाऊंट आपली सेविंग म्हणून ठेवलेली आहे किंवा काही कुठेतरी जमा झालेले पैसे आपले वाढावत म्हणून ठेवलेले आहेत की अशी अमाऊंट आहे जवळजवळ 20 लाख कोटीची। आणि सडनली काय केलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपले इंटरेस्ट रेट हे कमी केलेले आहेत। या वर्षात जवळजवळ 1% एवढे इंटरेस्ट रेट कमी झालेले आहेत। तर ताबडतोब या बँका काय करतात, तुम्हाला जे व्याजदर द्यायचं आहे त्याच्यावर सुद्धा इंटरेस्ट रेट कमी करतात। आता जवळजवळ SBIने 3% जे इंटरेस्ट रेट ऑलरेडी जे आधीचे होते सेविंग बँकवरती हे कमी करून ते 2.5%वर केलेत। बाकीच्या बँकेसुद्धा याला लवकर म्हणजे कमी करणार आणि त्याचा जो फायदा आहे तो स्वतः घेणार किंवा त्याचा जो म्हणजे होणारं नुकसान आहे हे त्या गुंतवणूक किंवा जो तो सेविंग अकाउंटमध्ये पैसे ठेवणार आहे त्याला होणार आहे। तर महत्त्वाची ही गोष्ट आहे की आपण सेविंग अकाउंटला पैसे किती ठेवावेत, का ठेवावेत आणि त्याचं नुकसान कसं होतं बघा। आपल्याला वाटतं की आपण बँकेत पैसे ठेवलेत त्याला काहीतरी वाढत राहतील आणि म्हणून या आपल्या म्हणजे भाबड्या आशेने आपण त्याच्यात पैसे ठेवतो। परंतु हे पैसे जर तुमचे 2.5%ने वाढत असतील, 3%ने वाढत असतील तर ते पैसे फार कमी व्याजदर मिळतो त्याला आणि याच्यात नेमका फायदा हा बँक घेते। तुमचा म्हणजे अकाउंटमधून पैसे 3%ने ते घेतात आणि जो व्याज म्हणून किंवा जो कर्ज म्हणून घेणार आहे त्यांच्याकडनं त्यांना 8%ने देतात। म्हणजे 5%चा फायदा हा फक्त बँक तुमच्या पैशावर घेते। तर मग ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे की आपले जे कमीत कमी रक्कम आहे ही सेविंग बँकला ठेवायला पाहिजे। बाकीची जी रक्कम आहे तुम्ही रिकरिंग डिपॉझिट किंवा त्याला FDमध्ये कन्वर्ट करा किंवा बाकीच्या वेगवेगळ्या जे ॲसेट क्लास आहेत जिथं तुम्हाला चांगली इंटरेस्ट रेट मिळू शकेल अशा ठिकाणी शिफ्ट करा। कारण आपले जर पैसे 4%, 3%, 2.5%ने जर वाढले तर हे महागाईपेक्षा फार कमी टक्क्याने वाढत आहेत। तुमचे पैसे 20 वर्ष जरी त्याच्यात ठेवले तरी ते महागाईपेक्षा जास्त वाढणार नाहीत। तर महागाई आपली जर आपण 5%, 6% जरी म्हणजे गृहीत धरली तरी आपले कमीत कमी आपल्याला 8%, 7% एवढं तरी इंटरेस्ट रेट म्हणजे बँकेत म्हणतो आहे विदाऊट एनी रिस्क असे मिळायला पाहिजेत। परंतु बँका FD आपण त्याच्यात टर्म्स अँड कंडिशन असतात जास्त, मग ती कधी मोडते नाही मोडते किंवा आपल्याला त्याच्यावर इझिली ट्रान्झॅक्शन नाही करता येत किंवा इमिडिएट जर आपल्याला काही रक्कम लागली तर काढता येत नाही वगैरे। अशामुळं आपण काय करतो ती सेविंग अकाउंटला ठेवून देतो। 2 लाख, 1 लाख, 50,000 आपले जनरली असतात बघा। 70 लाख कोटी एवढा आकडा जर तुमचा सामान्य लोकांचा जर त्याच्यात बँकेकडे असेल तर याच्यावर बँका किती प्रॉफिट कमवतात आणि हे पैसे आपल्या हक्काचे असतात। परंतु बँक आपल्यालाच वेगळ्या पद्धतीने किंवा आपल्यालाच म्हणते की वेगळे चार्ज लावतात। तर आपण सुद्धा एक सुशिक्षित किंवा आपल्याला एक लिटरेट झालं पाहिजे फायनान्शियली। आपल्याला सुद्धा प्रत्येकाला कळालं पाहिजे की हो माझे बँकेत पैसे जे आहेत हे याच्यावर बँक चालते, हो माझे जे पैसे आहेत बँकेमध्ये त्याच्यावर बँक नफा कमवते। आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आपले पैसे बँकेत ठेवायला पाहिजेत, किती ठेवायला पाहिजेत आणि का ठेवायला पाहिजेत। 2.5%, 3%ने जर तुम्हाला बँक सेविंगमध्ये जर इंटरेस्ट रेट देत असेल तर हे पैसे तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष जरी ठेवले तरी तुम्हाला वाटणार नाही की माझे पैसे वाढलेले आहेत। आणि म्हणूनच आपण काय करतो की
याच्यावर दुर्लक्ष देतो किंवा याच्याकडे बघत नाही, आपण जनरली सोडून देतो, ठीक आहे आहेत आपल्याला वापरायला मिळतात वगैरे एवढ्या गोष्टीसाठी आपण त्याला हे करतो. परंतु याच्यात महत्त्वाचं आहे की आपण सुद्धा हुशार झालं पाहिजे. आपले पैसेसुद्धा एक लिमिटेड बँकेत असले पाहिजे, बाकीचे पैसेसुद्धा आपले एक चांगल्या पर्सेंटेजमध्ये त्याला इंटरेस्ट रेट मिळाला पाहिजे, जो की महागाईपेक्षा जास्त असला पाहिजे, म्हणजे 7% जास्त असला पाहिजे. 8%, 10%, 12% तुमचे जर इंटरेस्ट रेट मिळतील अशा असेट क्लासमध्ये तुमचे पैसे जर गेले तर तुम्हाला त्याचा फ्युचरमध्ये फायदा होईल किंवा त्याचा फायदा होणार आणि तुम्हाला ते पैसे वाढल्यासारखे वाटणार. परंतु आपण सामान्य लोकांना काय वाटतं की आपल्याला वाटतं की ठीक आहे, कुठे बाकीच्या इन्व्हेस्टमेंट रिस्की असतात, आपल्याला ते जमणार नाही किंवा आपण त्याच्यामध्ये कशाला टाकू, ठीक आहे बँकेतच चांगलं आहे, बँकेपेक्षा आता दुसरं नको किंवा पैसे माझे बुडतील किंवा मग ह्याच्यात आपल्याला हा जो गॅप आहे, हा जो लोकांमध्ये जो म्हणजे याच्यात जो अडचणी आहेत लोकांच्या ते हेरून मग बँका म्हणतात या आमच्याकडं ठेवा, सेविंगमध्ये ठेवा, FDमध्ये, आणि मग ते 6%, 5%, 4%, 3% एवढे इंटरेस्ट रेट देतात. तुमचे पैसे 10-10 वर्षे 5-5 वर्ष वापरतात, फ्युचर मग त्याचं लोन डिस्बर्स करतात त्या पैशावर लोकांना आणि करोडो रुपयाचा नफा कमवतात. तर हा महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला एक गोष्ट लक्षात असली पाहिजे, आपण एक गोष्ट शिकून घेतली पाहिजे किंवा आपल्याला हे कळालं पाहिजे की आज मला माझे पैसे हे महागाईपेक्षा जास्त वाढवायसाठी मला कुठले ॲसेट क्लास आहेत का, मग ते ॲसेट क्लास कुठले आहेत, त्याच्यामध्ये किती टक्के इंटरेस्ट रेट मिळू शकतो आणि मग त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तर या व्हिडिओचा उद्देश हाच होता की आपल्याला एक छोटंसं ही गोष्ट कळावी की आपल्याला सेविंग बँकमध्ये इंटरेस्ट हा महागाईपेक्षा फार कमी मिळतो आणि त्यामुळं आपलं बऱ्याचशा वेळेस आर्थिक नुकसान होतं. थँक्यू.